नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCच्या मित्रांनो वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हतेसाठी वेगवेगळ्या 5 जाहिराती आलेल्या आहेत. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि मित्रांनो, ही संपूर्ण तुम्हाला या जाहिरातींच्या PDF पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. आणि मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला मित्रांनो सर्वात अगोदर मी माहिती टाकत असतो. तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. अशाच नवीन जाहिरातीची मित्रांनो तुम्हाला माहिती भेटेल. तर पहा, ही जाहिरात मित्रांनो आहे गट ब ची, सामान्य राज्यसेवा गट ब. तर यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक रासायनिक विश्लेषक सामान्य राज्यसेवा गट ब या संवर्गातील पदाकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. तर मित्रांनो, याची उपलब्ध पदसंख्या ही 9. तर मित्रांनो, संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे. तर वेगवेगळ्या शैक्षणिक अर्हता आहेत प्रत्येक मित्रांनो जाहिरातीसाठी. तर मित्रांनो, कदाचित तेही तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकतात. आणि मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे विद्यार्थी जे ही शैक्षणिक मित्रांनो विशिष्ट शैक्षणिक अर्हता झालेल्या आहेत तर त्यांच्यापर्यंत हा मित्रांनो व्हिडिओ पोहोचेल आणि मित्रांनो तेही फॉर्म भरतील. तर पहा, उपलब्ध पदसंख्या आहे 9. तर मित्रांनो, यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, विमुक्त जातीसाठी जागा नाही. तर भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ड साठी 1 जागा आहे, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी 1, आर्थिक दुर्बल घटकासाठी 1, इतर मागास वर्गासाठी 1. एकूण आरक्षित पदे 8 आहेत आणि अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 1 जागा. अशा मित्रांनो एकूण 9 जागा आहेत. तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी जे जे महत्त्वाचं आहे ते आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. अशा मित्रांनो 5 जाहिराती आहेत या वेगवेगळ्या. तर यामध्ये फॉर्म भरायची जी मित्रांनो डेट आहे 1 डिसेंबर 2025 रोजी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 22 डिसेंबर रोजी मित्रांनो लास्ट डेट असेल ही मित्रांनो या जाहिरातीची फॉर्म भरण्याची. तर इथे जाहिरात क्रमांक ही तुम्ही पाहून घेऊ शकता मित्रांनो. येथे 129/2025 असा मित्रांनो जाहिरात क्रमांक आहे या जाहिरातीचा. तर यामध्ये पहा नंतरचं, यामध्ये वेतन श्रेणी जी आहे 41,800 ते रुपये 1,32,300 अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील. तर पात्रता भारतीय नागरिकत्व आहे. तर वयोमर्यादा पहा, गणन करण्याचा दिनांक आहे 1 मार्च 2026. किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यासाठी 18 वर्ष आहे. तर कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी 43 वर्ष. येथे मित्रांनो प्रावीण्य प्राप्त खेळाडूसाठी दोन्हीसाठी 43 वर्ष आहे. तर माजी सैनिक, अल्पसेवा आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांच्यासाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष. तर दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी 45 वर्ष आहे. तर यासाठी पहा शैक्षणिक अर्हता आणि अनुभव. तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता पासेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ॲट लिस्ट इन सेकंड क्लास इन एनी ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री ऑफ अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और ॲन इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन. यामध्ये मित्रांनो पोस्ट डिग्री लागणार आहे पोस्ट ग्रॅज्युएटची, आणि ते पण मित्रांनो सेकंड क्लासमध्ये लागणार आहे. तर इथे टीप दिलेलं आहे. तर यामध्ये मित्रांनो ही अर्हता समकक्ष समतुल्य अर्हता म्हणून ग्राह्य समजण्यात येईल. तर ही जी दिलेली आहे तर यामध्ये तर प्राधान्यशील अर्हता पहा, यामध्ये प्रोव्हाइडेड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू कॅन्डिडेट्स हॅव्हिंग ट्रेनिंग अँड एक्सपिरियन्स इन ॲनालिटिकल मेथड. तर यामध्ये मित्रांनो यामध्ये प्राधान्य दिलं जाईल यामध्ये. तर शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणन करण्याचा दिनांक येथे दिलेला आहे. तर मित्रांनो नंतर ही जी निवड प्रक्रिया आहे तर यामध्ये निवड प्रक्रिया पहा कशी होणार आहे. तर मित्रांनो यामध्ये निवड प्रक्रिया चाळणी परीक्षा घेण्याची, जर मित्रांनो फॉर्म जर जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल. तर यामध्ये चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. तर यामध्ये मुलाखती, तर पहा चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. आणि जर मित्रांनो मुलाखतच घेतली तर तुम्हाला मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल. अशी मित्रांनो याची निवड प्रक्रिया होईल. नंतर तुम्हाला हे मित्रांनो जे MPSCचे डॉक्युमेंट लागतील, तर असे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील. तुम्हाला हे तुमचे कागदपत्रे हे लागणार आहेत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो अराखीवसाठी 394 रुपये फीस असेल.
तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी 294 रुपये फीस असेल. तर मित्रांनो 28 नोव्हेंबर 2025 म्हणजेच मित्रांनो आजच ही जाहिरात आलेली आहे. तर पहा नंतरचं मित्रांनो जी जाहिरात आहे 128/2025 ही जाहिरात क्रमांक आहे. तर यासाठी मित्रांनो 5 जागा आहेत एकूण. तर महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक अधिकारी संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण सामान्य राज्यसेवा गट ब ही मित्रांनो सामान्य राज्यसेवा गट ब चं पद आहे. तर या संवर्गातील पदभरतीकरिता विविध पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. तर येथे तुम्ही प्रवर्गानुसार मित्रांनो पाहून घेऊ शकता जागा किती आहेत. तर यासाठी फॉर्म भरायची डेट ही मित्रांनो 1 डिसेंबर 2025 आहे आणि लास्ट डेट आहे 22 डिसेंबर 2025. तर पहा यासाठी वेतन श्रेणी जी आहे 41,800 ते रुपये 1,32,300 अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील. पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल. तर वयोमर्यादा पहा 1 मार्च 2026 अशी मित्रांनो वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक आहे. तर मित्रांनो पहा किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी किमान वय मित्रांनो 18 वर्ष आहे. तर कमाल वय जे आहे तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी 43 वर्ष. तर प्रावीण्य प्राप्त खेळाडू दोन्हीसाठी 43 वर्ष, माजी सैनिक आणीबाणी अल्पसेवा राजशिष्ट अधिकारी यांच्यासाठी येथे दिलेला आहे. तर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे कमाल. तर शैक्षणिक अर्हता पहा यासाठी काय लागणार आहे. यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्हता पासेस अ डिग्री अँड पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्स फॅकल्टी विथ फिजिक्स और कम्प्युटर सायन्स और इलेक्ट्रॉनिक्स और इन्फॉर्मेशन इथे मित्रांनो और मध्ये दिलेला आहे. इलेक्ट्रॉनिक्स और इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲट लिस्ट इन सेकंड क्लासमध्ये पाहिजे. और पासेस इंजिनियरिंग डिग्री इन कम्प्युटर सायन्स और इलेक्ट्रॉनिक्स और इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ॲट लिस्ट इन सेकंड क्लास or any other qualification declared by the government to be equivalent thereto. तर यामध्ये मित्रांनो इक्विव्हॅलेंट मध्ये ही असले तर चालेल. तर यामध्ये पहा ही अर्हता समकक्ष समतुल्य अर्हता म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. यामध्ये हे दिलेले आहे मित्रांनो हे तुम्ही पाहून घेऊ शकता. तर यामध्ये अनुभव पहा पासेस एक्सपिरियन्स इन द रिलेव्हंट सब्जेक्ट फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 3 years. तर मित्रांनो 3 वर्षापेक्षा कमी चालणारे अनुभव इन एनी रेकॉग्नाइज्ड laboratory or recognized clinical institute after acquiring the qualification mentioned in मित्रांनो क्लाउज ही मित्रांनो दिलेला आहे 9.1 याच्यामधला. तर पहा यामध्ये ही इथे दिलेला आहे ती तुम्ही वाचून घेऊ शकता. तर शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणन करण्याचा दिनांक तर इथे मित्रांनो दिलेला आहे. तर फॉर्म भरण्यासाठी जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण घेणार आहोत. तर निवड प्रक्रिया आहे मित्रांनो जर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात झाली तर मित्रांनो फॉर्म जर जास्त आले तर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल आणि कमी जर आली तर थेट तुमची मुलाखत होईल. आणि मुलाखतीमध्ये मित्रांनो किमान तुम्हाला 41% पाहिजे आणि त्यापेक्षा जर कमी टक्के जर असले 41% तर कमी तर तुमचा विचार केला जाणार नाही शिफारशीसाठी. तर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत इथे दिलेली आहे. संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर पहा अर्ज करण्याचे जे टप्पे आहेत तुम्हाला हे मित्रांनो डॉक्युमेंट दिलेले आहेत. हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत फॉर्म भरण्यासाठी. यामध्ये मित्रांनो MPSC मध्ये जाऊन तुम्हाला प्रोफाईल तयार करून जर तुमच्या अगोदरच जर असेल तर हे मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला KYC बद्दल इथे माहिती दिलेली आहे. KYC तुम्हाला करायचे टायमिंग दिलेला आहे त्यामध्ये. तर यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा SSC अशी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट जे लागतील ते दिलेले आहेत. तर पहा येथे फॉर्म भरायची जे मित्रांनो परीक्षा शुल्क आहे तर अराखीवसाठी 719 रुपये फीस आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी 449 रुपये फीस आहे. तर मित्रांनो 28 नोव्हेंबर 2025 तर पहा आजच ही मित्रांनो जाहिरात आलेली आहे. तर पहा मित्रांनो नंतरचा जी जाहिरात आहे जाहिरात क्रमांक 127/2025 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार न्याय सहाय्यक वैज्ञानिक संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय सामान्य राज्यसेवा गट अ ही मित्रांनो जाहिरात आहे. तर यामध्ये
या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. तर मित्रांनो, यासाठी जे जागा आहेत, एकूण ज्या जागा आहेत त्या 4 जागा आहेत. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही, तर यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत तेही तुम्ही पाहून घ्या. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, अशा मित्रांनो एकूण 4 जागा आहेत. यामध्ये एकूण आरक्षित पदे 4 आहेत. इतर मागास वर्गासाठी 1 जागा आहे. भटक्या जमाती ब साठी 1 जागा आहे. तर यामध्ये मित्रांनो गट अ चं हे पद आहे. या संवर्गातील पदभरतीकरिता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. तर यामध्ये फॉर्म भरायची जी डेट आहे, दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी मित्रांनो लास्ट डेट असेल. तर पहा, यासाठी जी वेतन श्रेणी आहे ती 67,700 ते रुपये 2,08,700 अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील, अशी मित्रांनो याची वेतन श्रेणी आहे. तर वयोमर्यादा पहा, 1 मार्च 2026 रोजी गणण्याचा दिनांक आहे. तर किमान अमागास, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी सर्वांसाठी 18 वर्षे आहे किमान वय. तर कमाल वयोमर्यादा अराखीवसाठी 38, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडू या दोन्हीसाठी मित्रांनो 43 वर्षे दिलेले आहे, अराखीव, मागासवर्गीय या दोन्हीसाठी. तर माजी सैनिकसाठी सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष. तर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे. तर शैक्षणिक अर्हता पहा, यामध्ये मित्रांनो पासेस अ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन ॲट लिस्ट इन सेकंड क्लास इन एनी ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री ऑर बायोकेमिस्ट्री ऑर ॲन इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन थेरेटो. तर यामध्ये मित्रांनो हे जे दिलेलं आहे यामध्ये रेड कलरमध्ये, तर ही अर्हता समकक्ष समतुल्य अर्हता म्हणून ग्राह्य समजण्यात येईल. तर अनुभव पहा, हॅव एक्वायर्ड ट्रेनिंग अँड ॲनालिटिकल ऑर रिसर्च एक्सपिरियन्स इन रिकॉग्नाइज्ड लॅबोरेटरी फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 7 इयर्स. तर मित्रांनो कमी 7 वर्षापेक्षा कमी चालणार नाही अनुभव. तर प्राधान्यशील अर्हता पहा, प्रिफरन्स मे बी गिवन टू कॅन्डिडेट्स who passes research or analytical experience relevant to the post for which solution is to be made. तर हा मित्रांनो प्राधान्यशील अर्हता आहे. यामध्ये मित्रांनो दिलेला आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर शैक्षणिक अर्हता आपण पाहिलेली आहे याची. तर निवड प्रक्रिया मित्रांनो यामध्ये तशीच आहे. चाळणी परीक्षा घेण्याची जर निश्चित झाली तर तुमची मित्रांनो परीक्षेचा सिलेबस वगैरे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आणि तुम्हाला जर फॉर्म जर कमी जर आले, जर तुमची थेट मुलाखत जर घेण्यात आली तर मित्रांनो तुम्हाला कमीत कमी 41% गुण पाहिजे मुलाखतीमध्ये. तर अर्ज करण्याची पद्धत वगैरे दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला हे मित्रांनो जे आहेत हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील. KYC बद्दल ही ती माहिती दिलेली आहे. हे तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला मित्रांनो ठेवायचे आहेत फॉर्म भरते वेळेस. तर पहा, यामध्ये SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, अर्जातील नावाचा पुरावा, वयाचा पुरावा, तर यामध्ये मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, हे मित्रांनो डॉक्युमेंट वेगळे दिलेले आहेत. तर यासाठी मित्रांनो फीस जी आहे, अराखीवसाठी 719 रुपये फीस आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि त्यांच्यासाठी 449 रुपये फीस आहे. तर मित्रांनो यासाठी पहा, इथे 28 नोव्हेंबर 2025 या रोजी मित्रांनो जाहिरात आलेली आहे. तर नंतरची जी जाहिरात आहे, जाहिरात क्रमांक 130 2025 अशी मित्रांनो जाहिरात आहे. तर यासाठी 23 जागा आहेत. आणि मित्रांनो याची आपण डिटेलमध्ये जाहिरात आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे याचा. तर शासनाच्या नियोजन विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील उपसंचालक वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ राजपत्रित या संवर्गातील एकूण 23 पदांच्या भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहेत. 23 जागा आहेत यामध्ये. तर मित्रांनो यासाठी फॉर्म भरायची डेट आहे 1 डिसेंबर 2025, दिनांक 22 डिसेंबर 2025 जी आहे लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. तर यामध्ये मित्रांनो वेतन श्रेणी 67,700 ते रुपये 2,08,700 अधिक नियमानुसार अन्य भत्ते आहेत. तर वयोमर्यादा पहा, दिनांक 22 डिसेंबर 2025 अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा मित्रांनो यामध्ये गणन करण्याचा दिनांक आहे. यामध्ये किमान अमागास, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 22 वर्ष मित्रांनो वयोमर्यादा आहे. आणि मित्रांनो यामध्ये अराखीवसाठी आणि अराखीवसाठी 38 वर्ष आहे कमाल वयोमर्यादा. तर मागासवर्गीय यांसाठी 43 वर्ष आहे. तर याचा मित्रांनो आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे, ती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर शैक्षणिक अर्हता ही तिथे आपण सविस्तर सांगितलेली आहे या मित्रांनो जाहिरातीसाठी.
तर मित्रांनो यासाठी परीक्षा शुल्क 719 रुपये फीस आहे अराखीवसाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी आहे 449 रुपये फीस आहे. हे मित्रांनो जाहिरात 28 नोव्हेंबर 2025 रोजी आलेली आहे. तर नंतरची मित्रांनो पहा ही जाहिरात आहे. यामध्ये पहा 126/2025 जाहिरात क्रमांक आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेऊन शासनाच्या गृह विभागाच्या मागणीनुसार राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई येथील रिक्त असलेल्या सदस्य नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती या पदावर नियुक्तीकरिता अर्हता प्राप्त उमेदवारांचे पॅनल तयार करून देण्याकरिता इच्छुक व अर्हताधारक पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागण्यात येत आहेत. तर यामध्ये मित्रांनो अर्ज करण्याचे जे पदांचे नाव आहे सदस्य नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई 1 जागा यासाठी. तर नियुक्तीचा कालावधी यासाठी 3 वर्ष असेल. तर तुमचा नियुक्तीचा कालावधी. तर वेतन श्रेणी व भत्ते 1,44,200 दरमहा अधिक नियमानुसार अनन्य भत्ते. तर अशी असतील मित्रांनो यामध्ये. तर वय शैक्षणिक अर्हता पहा अनुभव. यामध्ये वयोमर्यादा आहे किमान तुम्हाला 40 वर्ष पूर्ण असावे. तर शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर प्राधान्याने लोकप्रशासन राज्यशास्त्र समाजशास्त्र या शाखेतील पदवी म्हणजे विद्याधिकारी. तर अनुभव पहा यासाठी किमान 10 वर्षाचा शासकीय सेवा वकिली मानवी हक्कांबाबत काम केल्याचा अनुभव जो प्राधिकरणाने कामकाज पार पाडताना उपयोगात येईल असे शासनाचे मत असेल. तर इथे इतर अटी मित्रांनो इथे दिलेले आहेत. तर इतर अटी पहा अर्जदारास न्यायालयाने सिद्धापराधी ठरविलेले नसावे. सिद्धापराधी तर नसावे किंवा न्यायालयात गुन्ह्याची दोषारोप ठेवलेले नसावे. तर अर्जदारास शासकीय सेवा निमशासकीय किंवा खाजगी सेवा यामध्ये बडतर्फ केलेले किंवा काढून टाकले किंवा भ्रष्टाचार किंवा अकार्यक्षमता किंवा अनैतिकता अधपतन किंवा कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक या कारणावरून सक्तीने सेवानिवृत्त केलेले नसावे. अशा मित्रांनो अटी आहेत. तर तेही तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. या अटी दिलेल्या आहेत. तर यामध्ये मित्रांनो वेतन भत्ते वगैरे दिलेले आहेत ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर यामध्ये सर्वसाधारण अटी तुम्ही पाहिलेल्या आहेत. तर अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला मित्रांनो अनुभवाबाबतचा तपशील येथे दिलेला आहे हे तुम्हाला भरायचं आहे. तर अशी मित्रांनो आपण 5 जाहिराती पाहिलेल्या आहेत. तर यामध्ये अर्जासोबत सादर केलेली सहपत्रे याबद्दल येथे माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो 5 जाहिराती आयोगाच्या ज्या आलेल्या आहेत ते आपण तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जर या शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की फॉर्म भरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.